नमस्कार. मी कराळे निकिता, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मनसर, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतेय. माझं एस-वाय बी-कॉम ह्या वर्गात विषय व्यवसाय व्यवस्थापन, त्यातील नियोजन हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. नियोजन म्हणजे नेमकं काय? नियोजन कशासाठी केलं जातं? नियोजनाचे का महत्त्व आहे? हे आपल्याला ह्या नियोजनाच्या ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तर व्यवसाय म्हटलं की व्यवसायामध्ये नियोजन करणं अत्यंत महत्वाचं असतं. जसं की आपण जे मॅनेजमेंट बघतो, व्यवस्थापन आपण करत असतो एखाद्या व्यवसायाचं. मग हे व्यवस्थापन करत असताना आपल्याला नियोजन, नियंत्रण, समन्वय, संघटन ही जी काही कार्य आहेत, ही कार्य प्रामुख्याने करावी लागत असतात. जर आपल्याला व्यवसायामध्ये एखादं कार्य करायचं आहे किंवा एखादं उद्दिष्ट साध्य करायचं आहे, मग हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन अत्यंत महत्वाचं आहे. मग हे नियोजन कसं करायचं, केव्हा करायचं, कोणी करायचं, ह्या गोष्टींनाही तितकंच महत्व प्राप्त झालेलं आहे. मग आता जो काही व्यवसाय आहे, मग ह्या व्यवसाय व्यवस्थापनामध्ये जेव्हा आपण व्यवसायाची उद्दिष्टे निश्चित करणार आहोत किंवा निश्चित केलेली उद्दिष्टे तोपर्यंत साध्य होणार नाही जोपर्यंत आपण नियोजन करत नाही. मग नियोजन कसं करायचं किंवा नियोजन करण्यासाठी कोणत्या व्यक्तीचा आपण उपयोग करून घेणं गरजेचं आहे ते आपल्याला ह्या नियोजनामध्ये शिकायचं आहे. मग आता व्यवसाय बघितला, नियोजन का केलं जातं? मग आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे याचा आपल्याला वर्तमान काळामध्येच विचार करावा लागतो. यासाठी आपण काय करतो तर नियोजन करत असतो. मग तसेच आपल्याला जो व्यवसाय आहे, मग ह्या व्यवसायाचं पूर्वनियोजन करण्यासाठी किंवा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे काही अनेक पर्याय उपलब्ध असतात, मग ह्या अनेक पर्यायामधून एका योग्य पर्यायाची निवड करावी लागत असते. मग तेव्हाच आपण जे काही नियोजन करणार आहोत किंवा आपल्याला एखाद्या कठीण प्रसंगी जर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, मग त्याचं जर आपण आधीच नियोजन केलेलं असेल, आपल्यापुढे जे काही असंख्य पर्याय उपलब्ध झालेले असतील, त्या पर्यायातून आपण जर चांगला पर्याय निवडणार आहोत. जर चांगला पर्याय निवडला तर आपल्या व्यवसायास काय होईल तर तो चांगला ठरणार आहे आणि जर आपण अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहे आणि त्यातून कोणताही पर्याय निवडला तर तो आपल्या व्यवसायास पूरक असेल का तर नसणार आहे. मग हा जो काही व्यवसाय आहे, मग ह्या व्यवसाय व्यवस्थापनामध्ये अनेक विभाग आपल्याला दिसून येत असतात. जसे की उत्पादन विभाग असेल, खरेदी विभाग असतो, विक्री विभाग असतात. ठीक आहे. मग वस्तूंचं आपल्याला वितरण करायचं आहे. ते वितरण आपण कोणत्या ठिकाणी करणार, कसं करणार? मग त्यासाठीही आपल्याला वेळोवेळी निर्णय घ्यावे लागत असतात किंवा त्याचं आपल्याला नियोजन करावं लागत असतं. प्राध्यापक जे काही रॉबिन्सन्स आहे, मग ह्या रॉबिन्सन्स यांच्या मते ज्या काही मानवी व्यक्तींच्या गरजा आहेत, या मानवी व्यक्तींच्या गरजा अमर्यादित स्वरूपाच्या आहेत. परंतु ह्या मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी जी काही साधने आहेत, ही साधने मर्यादित स्वरूपात आपल्याला दिसून येत असतात. मग ह्या अमर्यादित गरजा मर्यादित साधनांपासून कशा पूर्ण करायच्या? मग त्यासाठीच आपण ह्या ज्या काही मर्यादित साधने आहेत, मग ह्या मर्यादित साधनांचा योग्य पद्धतीनं उपयोग करून आपण ह्या अमर्यादित गरजा कशा भागल्या जातील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. हे झालं की नियोजन म्हणजे काय? ठीक आहे. मग हे नियोजन करत असताना आपल्याला जे काही कर्मचारी वर्ग आपल्याकडे कार्यरत असतो, मग ह्या कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण द्यावं लागत असतं. कर्मचारी वर्गाला बढती द्यावी लागत असते. कर्मचारी वर्गांच्या ज्या समस्या असतात, ह्या समस्या आपल्याला पाहाव्या लागत असतात. मग हे जे काही नियोजन आहे, मग ह्या नियोजनाच्या माध्यमातून जे काही निर्माण झालेल्या समस्या आहेत, त्या समस्या आपण सोडवणार आहोत. नंतर ना जे काही नियोजन आहे, ह्या नियोजनाची शब्दशः व्याख्या जे काही डब्ल्यू.एच. न्यूमॅन यांची व्याख्या आहे. भविष्यात काय करायचं हे आगाऊ ठरवणे म्हणजे नियोजन होय. भविष्यात काय करायचं हे आगाऊ ठरवणं म्हणजे नियोजन होय. आता जर आपल्याला ह्या व्याख्यानुसारच कळतंय, आपण एखादं दैनंदिन काम करायचं असेल किंवा आपल्याला दैनंदिन सुरुवात करायची असेल, आपल्याला एखादं दिवसभरात नेमकं कोणतं काम करायचं याची आपण
दिवसाच्या सुरुवातीलाच नियोजन करत असतो. त्या नियोजनाच्या आधारावरती आपण नेमकं कोणत्या वेळी कोणतं काम करणार आहोत किंवा आपला जो उद्देश आहे दिवसभराचा तो पूर्ण करत असतो. कशाच्या माध्यमातून? तर आपण जे काही नियोजन केलेलं आहे या नियोजनाच्या माध्यमातून. आता जेव्हा आपण विद्यार्थी बघतो, मग ह्या विद्यार्थ्याला जे कॉलेजला जायचं असतं, मग हा विद्यार्थी लवकर उठतो, त्याच्या टाइम मध्ये किंवा लेक्चर्स 8 वाजता आहेत तर 8 वाजता कसं पोहोचलं जाईल यासाठी तो नियोजन करत असतो. जर हे नियोजन केलं नाही तर तो त्या लेक्चरला उपस्थित राहू शकतो का? तर नाही. मग नियोजन ही जी काही क्रिया आहे किंवा हे जे काही कार्य आहे हे कार्य अत्यंत महत्वाचं आपल्याला दिसून येतंय. त्याचबरोबर जॉर्ज टेरी यांच्या मते जे काही अपेक्षित उद्दिष्टे आहेत, मग ह्या अपेक्षित उद्दिष्टांच्या किंवा परिणामांच्या प्राप्तीसाठी आवश्यक समजले जाणाऱ्या ज्या काही भविष्यकालीन संभाव्य कल्पना म्हणजेच काय सांगितलं त्यांनी? नियोजन होय. ही झाली व्याख्या. त्यानंतर ना आपल्याला बघायचं आहे की नियोजनाचं स्वरूप. आता नियोजनाचं नेमकं स्वरूप काय सांगितलंय? तर नियोजन करत असताना जे काही भूतकालीन घटना आहे, मग ह्या भूतकालीन घटनांचा आधार घेऊन ज्या काही वर्तमान काळातील सर्व घटक आहेत, मग ह्या घटकांचा आपल्याला बारकाईनं विचार करावा लागतो आणि त्यात भविष्यकालीन बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा लागत असतो. बरोबर आहे? यासाठी आपण नियोजन करत असतो. आता नियोजनाचं स्वरूप नेमकं काय? तर त्यातला पहिला पॉइंट आहे की नियोजनाची व्यापकता. आता नियोजनाची व्यापकता आपण बघतो, नियोजन हे एका स्तरावरती केलं जातं का? तर नाही. नियोजन हे जे काही वरिष्ठ स्तर असतं, मध्यम स्तर असेल किंवा कनिष्ठ स्तर असेल, या तीनही स्तरावरती नियोजन केलं जातं आणि ह्या तीनही स्तरांवरती नियोजन हे महत्वाचं मानलं जातं. वरिष्ठ स्तरावरील जो काही मुख्य अधिकारी असतो त्यानं घेतलेला निर्णय हा नियोजनाच्या माध्यमातून घेतो. त्यानंतर तो मध्यम अधिकाऱ्याला देतो. मध्यम अधिकारी आपल्या खालोखाल जो काही कनिष्ठ वर्गातील फोरमन असेल, पर्यवेक्षक असेल आणि हे फोरमन व पर्यवेक्षक आपल्या हाताखाली जो काही कर्मचारी वर्ग असतो, ह्या कर्मचारी वर्गाकडून व्यवस्थितरित्या काम करून घेत असतो. हा झाला नियोजनाची व्यापकता. सेकंड पॉइंट सांगितला उद्दिष्टपूर्ण नियोजन. आता उद्दिष्टपूर्ण नियोजन म्हणजे काय? तर आपण जेव्हा व्यवसाय स्थापन करत असतो किंवा व्यवसाय तुम्ही स्थापन करणार असता तेव्हा प्रामुख्याने पहिल्यांदा उद्दिष्ट ठरवून देत असता. आता हे ठरवलेलं उद्दिष्ट नेमकं कोणत्या पद्धतीने साध्य करायचं किंवा कोणती पद्धत वापरून तुम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहात, मग यामध्ये कोणत्याही उद्दिष्टाशिवाय आपण नियोजन करू शकतो का? जेव्हा आपल्याला नेमकं करायचं काय आहे हे माहित असेल तर आपण कोणत्या पद्धतीनं ती गोष्ट करू शकतो यासाठी आपण काय करू तर मार्ग निवडणार आहोत. मात्र जर आपल्याला नेमकं करायचे काय हेच माहित नसेल तर आपण नियोजन करू शकतो का? तर नाही. मग जेव्हा आपल्याला प्रत्येक व्यवसाय आपण स्थापन करतो तेव्हा प्रत्येक व्यवसायाचा हेतू काय असतो तर आपल्याला नफा मिळवायचा आहे. परंतु आता नफा मिळवायचा, मग नफा कसा मिळवायचा? त्यासाठी आपल्याला नियोजन कोणत्या पद्धतीनं करावं लागणार आहे, जे आपण उद्दिष्ट ठरवलं आहे. मग ह्या उद्दिष्टाच्या माध्यमातून आपल्याला किती कर्मचारी वर्ग आपण आपल्या कार्यासाठी लावायचा, जे काही आपण उत्पादन निर्माण करणार आहोत, या उत्पादन निर्माण करण्यासाठी किती खर्च आपण लावणार आहोत, या सगळ्या गोष्टींचं आपण प्रथमतः नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे की नियोजनातील लवचिकता. आता नियोजनातील लवचिकता म्हणजे काय? जर तुम्ही नियोजन केलंय आणि ह्या नियोजनामध्ये जर तुम्ही वेळोवेळी जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपल्याला बदलताना दिसते. मग ही परिस्थिती बदलल्याच्या नंतर तुम्ही आपण केलेलं जे काही नियोजन आहे या नियोजनात देखील बदल करणं अपेक्षित आहे. मग एखादी जी काही विशिष्ट परिस्थिती आहे, मग ह्या परिस्थितीचा अंदाज घेणं गरजेचं आहे. मग जी काही भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करून आपण नियोजन करत असतो. मग ही परिस्थिती जर बदलत असेल तर आपण जे नियोजन केलेलं आहे मग ह्या नियोजनात देखील बदल करणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे की योजनांची कार्यक्षमता. आता योजनांची कार्यक्षमता म्हणजे काय? जेव्हा आपण एखादं नियोजन करतो किंवा आखलेल्या आपल्याला योजना पूर्ण करायच्या असतात, मग यासाठी जे काही योजनांची कार्यक्षमता आहे, मग ही कार्यक्षमता जे काही उच्च व्यवसाय असतो, मग ह्या उच्च व्यवसायाचं जे काही यश आहे किंवा आपण जेव्हा एखादा व्यवसाय आहे, ह्या व्यवसायाचं
तो व्यवसाय कसा चालतोय, त्या व्यवसायाअंतर्गत ज्या काही क्रिया घडत आहेत, ह्या क्रिया कशा चालतायत याचेच निरीक्षण करून आपण नियोजन करत असतो. मग ह्या योजनांची जी काही कार्यक्षमता आहे, ही कार्यक्षमता उच्च व्यवसायाच्या यशावरती अवलंबून असलेली आपल्याला दिसून येत असते. मग जो काही व्यवस्थापक असणार आहे, मग ह्या व्यवस्थापकानं एखादी जी काही योजना आखली आहे, मग ही योजना किती कार्यक्षम आहे किंवा तिचा जो काही परिणाम आहे, हा परिणाम योग्य पद्धतीनं होत आहे की नाही हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं असतं. त्यानंतर ना पुढचा पॉइंट आहे की समन्वय साधने. आता समन्वय साधने म्हणजे काय? जर नियोजन करतोय आपण, एखादं प्लॅनिंग केलेलं आहे, मग ह्या नियोजनामध्ये कोणतं कार्य करणार आहोत, ते कार्य कुठे करायचं, कोणी करायचं, कशा रीतीनं करायचं, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. मग आता नियोजन करत असताना फक्त आपण एखादा व्यक्ती नेमून दिला की ते कार्य संपतं का? तर नाही. मग हे नियोजन आपण कोणत्या ठिकाणी जाऊन करणार आहोत, त्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार आहोत, कशा रीतीनं आपण ते नियोजन करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं असतं. त्यामध्ये जे काही समन्वय साधणं, ह्या सर्व प्रश्नांमध्ये नियोजन ही आवश्यक अशी प्रक्रिया आपण पुढचा पॉइंट आहे की लवचिक प्रक्रिया. मग हा जो व्यवसाय आहे, मग ह्या व्यवसायात नियोजन ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया स्थिर स्वरूपाची आपल्याला दिसून येते का? तर नाही. नियोजन ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया स्थिर स्वरूपाची नाही. कारण की जर आपण नियोजन केलं आणि ह्या नियोजनाला जर आपण स्थिर स्वरूप दिलं, तर त्या नियोजनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. कारण आपण पहिल्यांदाच पॉइंट बघितलाय की नियोजनातील लवचिकता, यामध्ये सांगितले त्यांनी की नियोजन हे लवचिक स्वरूपाचं असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला जे काही बदल आहेत, हे बदल वेळोवेळी करता येणं गरजेचं आहे. त्यामुळे नियोजन ही प्रक्रिया कशी आहे, तर लवचिक स्वरूपाची आपल्याला दिसून येते. नंतर ना 7वा पॉइंट आहे की भविष्याचा वेध व वर्तमानावरती नियंत्रण. मग हा भविष्याचा वेध व वर्तमानावरती नियंत्रण म्हणजे नेमकं काय? तर नियोजन करत असताना ज्या काही भविष्यकालीन घटना आहेत, भविष्यकालीन परिस्थिती आहे, मग ह्या भविष्यकालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण जी काही वर्तमान परिस्थिती आहे, मग ह्या परिस्थितीवरती आपल्याला नियंत्रण कसं ठेवता येईल, यासाठी आपण काय करत असतो, तर प्रयत्न करत असतो. आणि सेकंड लास्ट पॉइंट आहे की सतत चालणारी प्रक्रिया. आता नियोजन ही काय आहे, तर सतत चालणारी प्रक्रिया दिसून येते. कारण नियोजन जर केलं नाही तर कोणत्याही कार्याला अर्थ उरत नाही. वेळोवेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नियोजन करावं लागत असतं. नियोजन केलं म्हणजे ते कार्य संपलं असंही होत नाही. मग नियोजन केल्याच्या नंतरनं आपल्याला जी काही माहिती उपलब्ध होते, मग ही प्राप्त झालेली माहिती, मग तिचं योग्य पद्धतीनं आपण कसं संकलन करू, त्या माहितीचं आपण विश्लेषण कोणत्या पद्धतीनं करणार, त्या माहितीचं मूल्यमापन कसं करणार, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नियोजनामध्ये येत असतात. त्यामुळे नियोजन ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सतत चालणारी आपल्याला दिसून येते. आणि लास्ट पॉइंट आहे की बौद्धिक प्रक्रिया. आता नियोजन ही काय आहे, तर बौद्धिक स्वरूपाची आपल्याला प्रक्रिया दिसून येते. का? तर नियोजन करत असताना जी व्यक्ती नियोजन करणार आहे, ही व्यक्ती तितक्या बौद्धिक पात्रतेची असणं गरजेचं आहे. तिच्याकडे जी काही कार्यक्षमता असेल, कुशलता असेल, ही कार्यक्षमता, कुशलता योग्य रीतीची असणं गरजेचं आहे. जर आपण बघितलं एखादी व्यक्ती आपण नियोजन करण्यासाठी नेमून दिली आणि ती व्यक्ती जर मानसिकदृष्ट्या योग्य नसेल, तिची निर्णय क्षमता चांगली नसेल, तर ती आपल्या व्यवसायाचं योग्य रीतीनं नियोजन करू शकेल का? तर ती व्यक्ती आपल्या व्यवसायाचं नियोजन योग्य रीतीने करू शकत नाहीये. म्हणून हे जे काही नियोजन आहे, ह्या नियोजनाचं हे थोडक्यात स्वरूप झालं. त्यानंतर ना आपण नियोजनाच्या ज्या काही पातळ्या आहेत, त्या पातळ्या पाहणार आहोत. तर नियोजनाच्या प्रामुख्याने 4 पातळ्या पडतात. त्यात पहिली पातळी आहे की संयुक्त नियोजन, सेकंड आहे विभागीय नियोजन, नंतर विभागवार नियोजन आणि लास्ट आहे की विशिष्ट विभागाचे नियोजन. आता ह्या ज्या काही पातळ्या आहेत, ह्या पातळ्यांनुसार जे काही आपण नियोजन बघत आहोत, मग हे नियोजन कसं केलं जातं हे सांगितलं आहे. तर त्यातला जो काही नियोजन आहे, मग ही जी काही संकल्पना आपण व्यापक स्वरूपाची पाहतोय, नियोजन आपण सतत चालणारं बघतोय, पण नियोजन हे विविध स्तरांवरती चाललेलं दिसतंय. त्याचबरोबर जे काही विभाग बघतोय, उपविभाग बघतोय, त्या विभागांमध्येही नियोजन केलं जातंय. बरोबर आहे. मग ह्या ज्या काही नियोजनाच्या पातळ्या आहेत, मग ह्या नियोजनाच्या पातळ्या
नियोजन कसं करायचं, कोणत्या स्तरावरती कशा पद्धतीनं करायचं, मग आपण विभागीय नियोजन बघतो, विभागवार नियोजन बघतो, मग ते कसं नेमकं करणार आहोत, तर हे ह्या पातळ्यांच्या नुसार आपल्याला सविस्तर अभ्यासता येईल. तर पहिली पातळी आहे की संयुक्त नियोजन. आता संयुक्त नियोजनामध्ये आपण जे काही सामूहिक नियोजन बघत असतो, मग हे सामूहिक नियोजन हे उच्च व्यवस्थापनाद्वारे केलेलं आपल्याला दिसून येत असतं. यामध्ये जो काही आपला व्यवसाय आपण स्थापन करणार आहोत, मग ह्या व्यवसायाच्या स्थापनेसाठी हे नियोजन केलं जातं. मग भविष्य काळामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होतील किंवा येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, ह्या अडचणी आपण कशा टाळू शकतो यासाठी हे नियोजन केलं जातं. व हे नियोजन करत असताना जे काही विभाग असतील किंवा कामाचे नियोजन आहे, व ह्या नियोजनाचं जे काही प्रतिबिंब आहे, प्रतिबिंब म्हणजे हे संयुक्त किंवा सामूहिक नियोजन होय. आता ह्या नियोजनामध्ये जी काही संस्था असेल किंवा जो व्यवसाय असणार आहे, मग ह्या संस्थेचे डावपेच, जी काही उद्दिष्टे असतात, धोरणे असतील इत्यादींबद्दल माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. नंतर सेकंड आहे की विभागीय नियोजन. सेकंड आहे विभागीय नियोजन. आता विभागीय नियोजन म्हणजे काय? जेव्हा आपण एखादी संस्था बघतो किंवा एखादा व्यवसाय बघत असतो, एखादी छोटीशी जरी संस्था असेल तरी तिथे अनेक विभाग असतात किंवा विभाग, उपविभाग आपल्याला दिसून येत असतात. का केले जातात? तर हे विभाग जेव्हा एकाच ठिकाणी सर्व काम चालणार आहे किंवा जर एकाच ठिकाणी सगळं कार्य होत असेल, तर तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. मग हे जे काही विभाग आहे, मग हे विभाग का तयार केले जातात? तर आपली जी काही व्यवसाय संस्था आहे, मग ह्या व्यवसाय संस्थेचं काम सुरळीत व्हावं, जे काही कार्य आहे, हे कार्य नीटनेटकेपणानं सुरळीत चालावं यासाठी हे नियोजन केलं जातं. मग प्रत्येक विभागात हे असं नियोजन केलं जातं. मग प्रत्येक विभागाला एक विभाग प्रमुख दिला जातो आणि त्याच्यानुसार जे काही संस्थेतून आवश्यक असणारं काम आहे, हे काम तो विभाग प्रमुख व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेत असतो. हे झालं सेकंड की विभागीय नियोजन. नंतर ना विभागवार नियोजन. आता विभागवार नियोजन म्हणजे काय? आता ह्या विभागवार नियोजनास खातेवार नियोजन असं देखील म्हटलं जातं. काय आहे तर हे विभागवार नियोजन? मग यामध्ये आपण जे काही विभागीय नियोजन आहे, मग ह्या विभागीय नियोजनापेक्षा हे व्यापक स्वरूपाचं नियोजन आहे. विभागीय नियोजनापेक्षा हे विभागवार नियोजन व्यापक स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय? एखादा व्यवसाय असा असतो की तिथे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने निर्माण केली जातात. उदाहरणार्थ साखर उद्योग असेल, कापड उद्योग असेल, रसायन उद्योग असेल, औषध उद्योग असेल. तर एकाच व्यवसायामध्ये जर असे जर आपण व्यवसाय चालू ठेवले असतील किंवा आपण उत्पादनांची निर्मिती करत असेल, तर ह्या कापड, औषध किंवा रसायन रसायन जे काही उद्योग आहेत यासाठी आपल्याला एक विभाग असला तरी चालेल. मात्र जो काही साखर विभाग आहे, या साखर विभागांसाठी आपल्याला अनेक उपविभागांची निर्मिती करावी लागते. म्हणूनच याला काय बोललं जातं तर विभागावार नियोजन असं म्हटलं जातं. आणि लास्ट आहे की विशिष्ट विभागाचे नियोजन. लास्ट आहे विशिष्ट विभागाचे नियोजन. आता विशिष्ट विभागाचे नियोजन म्हणजे काय? तर हा जो काही नियोजनातील पातळीतील लास्ट पातळी आहे. मग ही पातळीत नेमका उद्देश काय असतो? तर हे जे काही नियोजन आहे, हे नियोजन कनिष्ठ स्तरावरती चाललेलं आपल्याला दिसून येतं. का? तर जो काही उच्च स्तरावरील वरिष्ठ अधिकारी असतो, हा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ मध्यमला काही कार्य सांगतो. नंतर ना मध्यम स्तरावरचा जो काही अधिकारी आहे, हा अधिकारी कनिष्ठ स्तरावरील जो काही पर्यवेक्षक असेल किंवा फोरमन असेल, त्या पर्यवेक्षक व फोरमनला ते जे काही कार्य आहे, हे कार्य करण्यास सांगतो. मग आता हा जो काही पर्यवेक्षक किंवा फोरमन असेल, हा प्रत्यक्ष कृती कुणाकडून करून घेणार? तर जो काही कामगार वर्ग आहे, मग ह्या कामगार वर्गाकडून त्याला जे काही कार्य करून घ्यायचं असतं, हे कार्य करून तो घेत असतो. मग हे नियोजन जर आपण उद्दिष्ट योग्य पद्धतीने ठरवलं नाही किंवा नियोजन आपण व्यवस्थित केलं नाही, तर आपल्याला जे कार्य अपेक्षित होतं, हे कार्य आपण करू शकतो का? तर नाही. मग हे जे काही नियोजनाच्या पातळ्या आहेत, मग ह्या नियोजनांच्या पातळ्यातून आपल्याला नेमकं कोणतं कार्य करायचे आणि ते कार्य कशा रीतीनं करायचं आहे, हे व्यवस्थितरित्या समजलं जातं. नंतर ना पुढे आहे की नियोजन प्रक्रियेतील ज्या काही अवस्था आहेत किंवा टप्पे.
मग आता नियोजन प्रक्रियेतील अवस्था किंवा टप्पे कोणकोणत्या, तर प्रामुख्याने पहिला आहे की उद्देश निश्चित करणं. पहिला आहे उद्देश निश्चित करणं. आता व्यवसाय स्थापन केला जातो, मग व्यवसायाच्या सुरुवातीलाच उद्देश निश्चित केला जातो. कोणताही व्यवसाय उद्देश निश्चित केल्याशिवाय स्थापन केला जातो का, तर नाही. जेव्हा आपला उद्देश ठरवला जातो तेव्हाच व्यवसायाची सुरुवात केली जाते. व हा उद्देश निश्चित करत असताना नियोजनाचं महत्वाचं कार्य म्हणजे उद्देश निश्चित करणं. नियोजनाच्या माध्यमातून आपण जे काही उद्देश असतं, मग ह्या उद्देशाची निश्चिती करून ते आपण जे ठरवलेलं उद्दिष्ट असेल, हे उद्दिष्ट आपण कोणत्या परिस्थितीत, केव्हा, कशा रीतीनं पूर्ण करणार आहोत, या सगळ्या गोष्टी त्या नियोजनाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण आपला व्यवसाय चालू केलेला आहे, मग ह्या व्यवसायामध्ये आपल्याला अनेक कार्य करावी लागत असतात किंवा जो काही कर्मचारी वर्ग असणार आहे, मग ह्या कर्मचारी वर्गाला वेतनवाढ हवी असेल, मग ही वेतनवाढ कशी करायची? मग आपला जो काही खर्च आहे, आपलं उत्पादन करण्यासाठी खर्च असेल, वाहतुकीचा खर्च असेल, जाहिरातीचा खर्च असेल, मग ह्या अनेक खर्चामधून कोणत्या गोष्टीमध्ये कपात करायची आणि ह्या जो काही आपला कर्मचारी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, या कामगार वर्गाच्या वेतनामध्ये वाढ कशी करून घ्यायची, यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडणं गरजेचं आहे. योग्य असं नियोजन करणं गरजेचं आहे. नंतर ना सेकंड पॉइंट आहे की पूर्वानुमान करणे. आता पूर्वानुमान करणे म्हणजे काय, तर पूर्वानुमान म्हणजे भविष्यकालीन परिस्थितीचा अंदाज घेणं. पूर्वानुमान म्हणजे भविष्यकालीन परिस्थितीचा अंदाज घेणं. पूर्वानुमानाशिवाय आपण नियोजन करू शकत नाही. पूर्वानुमान हे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. जसं की आपल्याला म्हणता येईल, पक्षी आहे, हा पक्षी पंखाशिवाय उडू शकत नाही. त्याच पद्धतीनं नियोजन करण्यासाठी आपल्याला पूर्वानुमान हा जो काही घटक आहे, हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. मग यामध्ये जे काही आपण पूर्वानुमान करत असताना आंतरराष्ट्रीय घटक असतील, राजकीय घटक असतील, सामाजिक घटक असतील, आंतरराष्ट्रीय घटक असतील, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा प्रामुख्याने करावा लागत असतो. नंतर ना तिसरा पॉइंट आहे की आकडेवारी गोळा करणे. आता आकडेवारी गोळा करणे म्हणजे काय, जेव्हा आपण नियोजन करत असतो, मग हे नियोजन करत असताना जो काही व्यवस्थापक असतो, त्या व्यवस्थापकाला नियोजन करण्यासाठी आकडेवारी गोळा करावी लागत असते. आकडेवारी म्हणजे काय, तर जी काही माहिती असतील, माहिती गोळा करायची, कागदपत्रे असतील, अनेक प्रयोग केले जातात, निरीक्षण असेल, परीक्षण असेल, या अनेक ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींच्या माध्यमातून आपण ही जी काही आकडेवारी आहे, ही आकडेवारी गोळा करत असतो. नंतर आहे की माहितीचे विश्लेषण. आता माहितीचे विश्लेषण म्हणजे जेव्हा आपण आकडेवारी गोळा केली म्हणजे आपलं कार्य संपतं का, तर नाही. मग आकडेवारी गोळा केल्याच्या नंतर आपल्याकडे उपलब्ध असलेली जी काही माहिती आहे, त्या माहितीचं आपल्याला योग्य रीतीनं विश्लेषण करता येणं गरजेचं आहे किंवा आपण ते विश्लेषण योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. मग आपल्याला जी मिळालेली माहिती आहे, ही माहिती आपण योग्य पद्धतीनं पडताळून पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून ही माहिती अंतर्गत स्वरूपाची आहे की बहिर्गत स्वरूपाची आहे, ही माहिती आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं आपण अंतर्गत माहितीमध्ये जे खरेदी विक्री असेल, उत्पादन विभाग असतील, त्या घटकांचा तिथे वापर केला जातो. त्याचबरोबर जे काही बहिर्गत माहिती असेल, मग ह्या बहिर्गत माहितीमध्ये सरकारी प्रकाशने असतील, व्यापारी संघ असेल, वाणिज्य मंडळे असतील, इत्यादींचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जी काही आपल्याकडे उपलब्ध झालेली माहिती असेल, मग ही माहिती किंवा आकडेवारी, ह्या आकडेवारीचं आपण योग्य पद्धतीनं विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे की विविध पर्याय पडताळणे. आता जेव्हा नियोजन करत असता, एखादी तुमच्यापुढे समस्या आहे, अडचण आहे, व ही अडचण सोडवण्यासाठी तुमच्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध झालेले असतात. मग या पर्यायातून योग्य पर्याय तुम्हाला कसा निवडायचा किंवा जेणेकरून तुम्ही निवडलेला जो काही पर्याय असेल, हा पर्याय तुमच्या व्यवसायासाठी पूरक असणं गरजेचं आहे. जर कोणताही पर्याय निवडला तर त्या व्यवसायाला काय होऊ शकतो, तर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जे काही विविध पर्याय आपल्याला उपलब्ध झालेले आहे, मग या विविध पर्यायातून सर्वोत्तम पर्यायाची निवड करणं गरजेचं आहे. मग ह्या पर्यायातून निवड केल्याच्या नंतर आपली जी काही संस्था असेल, व्यवसाय असेल, ह्या व्यवसायाची उद्दिष्टे लवकरात लवकर पूर्ण होतील. जे काही आपल्याकडे उपलब्ध असलेलं भांडवल असेल, मग ह्या भांडवलातून आपल्या व्यवसायाचा आपण
जास्त वृद्धी करू शकतो, वाढ करू शकतो, यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं पर्याय निवडणं गरजेचं आहे. पुढचा पॉइंट आहे की सहाय्यकारी योजना करणे. सहाय्यकारी योजना करणे. कधी-कधी आपण बघतो ज्या काही मूळ स्वरूपाच्या योजना असतात, ह्या मूळ स्वरूपाच्या योजना आपल्या कामी येत नाही किंवा त्याचा आपल्याला फायदा होत नाही. मग अशा वेळी किंवा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सहाय्यकारी योजना तयार करता येणं गरजेचं आहे. जसं की आपण बघतो जे काही आपला एखादा व्यवसाय असेल, मग ह्या व्यवसाय स्थापन केल्याच्या नंतरनं जर आपल्या व्यवसायातील जे उत्पादन आहे किंवा वस्तू आहे, या वस्तूला बाजारपेठेमध्ये मागणी मिळत नाहीये. मग अशा वेळी आपल्याला काय करता येणं गरजेचं आहे? तर आपण जी वस्तू निर्माण केलेली आहे, मग ह्या वस्तूची आपल्याला साठवणूक करण्यासाठी जागा आहे का? किंवा आपण तिची साठवणूक कशी करू शकतो? तिला वेगळी बाजारपेठ कशी उपलब्ध करून देऊ शकतो? जसं की आपण तिची वाहतूक दुसऱ्या ठिकाणी करून आपली जी काही वस्तू आहे, या वस्तूची आपण विक्री कशा पद्धतीनं करणार आहे. मग ह्या योजना आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. नंतर ना पुढचा पॉइंट आहे की वेळापत्रक तयार करणं. आता वेळापत्रक तयार करणं, आता वेळापत्रकाचा जर आपण विचार केला तर कोणत्याही कारणासाठी वेळापत्रक हे जे काही घटक आहे, हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे जो काही आपला व्यवसाय आहे, मग या व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेळापत्रक हा जो काही घटक आहे, या घटकाची अत्यंत आवश्यकता आहे. नियोजन करत असताना जे काही वेळापत्रक आहे, हे वेळापत्रक अत्यंत महत्वाची भूमिका बजावताना दिसते. मग आपल्याला जो काही कार्य करायचं आहे किंवा कामाच्या ठिकाणी जे काही वेळापत्रक आहे, या वेळापत्रकाला अत्यंत मोठं प्राधान्यक्रम दिलं जातं. ज्यामुळे जो काही व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीला कोणत्या वेळी कोणता व्यक्ती काम करणार, कोणतं कार्य करणार, हे सगळं ह्या वेळापत्रकाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला समजलं जातं. त्यामुळे हे वेळापत्रक हे नियोजन प्रक्रियेतील महत्वाची अवस्था मानली जाते. आणि लास्ट पॉइंट आहे की पाठपुरावा करणे. आता पाठपुरावा करणे म्हणजे जे काही आपला व्यवसाय आहे, मग ह्या व्यवसायामध्ये आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे, मग हे उद्दिष्ट नेमकं केव्हा प्राप्त होणार आहे, कशा रीतीनं प्राप्त होणार आहे, मग यासाठी आपल्याला वेळोवेळी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मग आता पाठपुरावा करायचा म्हणजे काय? तर आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण टार्गेट दिलेलं आहे, मग ही व्यक्ती नेमकं ते काम करतीये का? प्रत्यक्ष कृतीमध्ये ती ते कार्य करतीये का? मग हे काम ती करत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला तिच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तिला ज्या काही समस्या निर्माण होत आहेत, मग ह्या समस्या कशा सोडवायच्या किंवा निर्माण झालेली समस्या योग्य वेळी सोडवणं गरजेचं आहे. तिला तिच्या कार्यामध्ये प्रतिसाद देणं गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी आपण त्या व्यक्तीसाठी केल्या, तर निश्चितच आपला जो काही उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. नंतर ना आपल्याला हे जे काही नियोजन आहे, मग ह्या नियोजनाचे फायदे बघायचे आहेत, तर नियोजनाचे फायदे काय? तर नियोजनाचे फायदे आहेत. फर्स्ट फायदा काय होतो, आपण जर चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं, तर आपली जी काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे, मग ह्या उद्दिष्टाची जी काही पूर्ती आहे, ही पूर्ती अत्यंत लवकरात लवकर झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जे काही आपल्याला कार्य करायचं आहे, त्या कार्याची आपण आखणी केल्याच्यामुळे ते कार्य देखील लवकरात लवकर पूर्ण होतंय. नियोजन करत असताना आपल्याला जे काही विविध पर्याय उपलब्ध होत असतात, मग ह्या विविध पर्यायामधून आपण योग्य अशा निर्णयाची किंवा आपण योग्य असा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे निर्णयात देखील आपल्याला सुलभता झालेली दिसून येते. जी काही माणसाची विचार करण्याची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया देखील विवेकपूर्ण झालेली दिसून येते. त्याचबरोबर जे काही आपण विभाग बघतोय, उपविभाग बघतोय, मग त्या उपविभागामध्ये काम करत असताना जे काही समन्वय साधण्याची क्रिया झालेली दिसून येते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीवरती आपण जी जबाबदारी सोपवली आहे, ही जबाबदारी तो व्यक्ती योग्य रीतीनं करत आहे की नाही, हे नियंत्रणाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. त्याचबरोबर आपला व्यवसायामध्ये विकास कसा करायचा, व्यवसायामध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असेल, तर कोणत्या पद्धती आपण वापरायच्या किंवा आपल्याला नवीन तंत्राचा उपयोग करावा लागणार आहे का? हे देखील या नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला समजलं जातंय. जो काही आपण नियोजन करत असताना व्यक्तींना त्यांची जबाबदारी ठरवून देतो आणि त्यामार्फत काम करून घेतो. त्यामुळे जी काही वेळ असेल, श्रम असेल, पैशाची बचत झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जे काही संचालन असेल व प्रभावी नियंत्रण असेल, हे नियंत्रण देखील झालेलं आपल्याला दिसून येतंय आणि
जे काही नवीन विचारांना प्रोत्साहन आहे, जो नियोजन करणारा व्यवस्थापक असेल, मग हा व्यवस्थापक आपल्या व्यवसायासाठी ज्या काही नवीन विचार असतील, ह्या नवीन विचारांचा उपयोग करून आपला जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय चांगल्या रीतीनं कसा होईल यासाठी काय करतोय, तर प्रयत्न करतोय. मग हे जे काही नियोजन आहे, मग हे नियोजन कसं करायचं किंवा आपला जो काही व्यवसाय आहे, ह्या व्यवसायामध्ये जर नियोजन चांगल्या रीतीनं केलं तर कोणकोणते फायदे होऊ शकतात किंवा आपला व्यवसाय कोणत्या पद्धतीनं चांगल्या स्तरावरती जाऊ शकतो, हे या नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला समजलं जातंय. अशा पद्धतीने आपण नियोजन म्हणजे काय, नियोजनाच्या पातळ्या, नियोजनाचे स्वरूप आणि नियोजन का महत्वाचं आहे, नियोजनाचे फायदे पाहिलेले आहे. त्यानंतर ना आपण नियोजन कसं करायचं हे एका व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. ती व्हिडिओ तुम्हाला यानंतर सादर केली जाईल. हे गाइस, कैसे हैं आप लोग? होपफुली आप लोग बिल्कुल ठीक होंगे। आज हम एक नया चैप्टर स्टार्ट कर रहे हैं जो कि है प्लानिंग। तो अभी तो हम सिर्फ पढ़ेंगे कि प्लानिंग क्या है और फिर आगे आगे हम इसमें और टॉपिक्स कवर करते जाएंगे। ओके, सो स्टार्ट करने से पहले मैं आप लोगों को बता दूं कि मैंने एक न्यू प्लेटफॉर्म पे अपना अकाउंट बना लिया है। इंस्टाग्राम पे बेसिकली आप जाएं तो आपको अब स्कूलिंग रूलिंग के नाम से एक प्रोफाइल मिलेगी जो कि मेरी ही है। आप उस पर मुझे कांटेक्ट कर सकते हैं, हम उस पर बातचीत कर सकते हैं। और यस, मेरी कोशिश रहेगी कि मैं उसमें ज़्यादा से ज़्यादा अपडेटेड रहूं और रिप्लाई करती रहूं, लेकिन प्लीज़ बेयर विथ मी अगर कभी ऐसा ना हो सके। सो यस, डू फॉलो मी देयर इफ़ यू कैन। सो व्हाट्स प्लानिंग? अब नॉर्मली हम देखते हैं हम किसी चीज़ में नहीं जाते। अच्छा हाँ, प्लानिंग एक हमारे फंक्शंस ऑफ मैनेजर्स का हिस्सा है जो कि हमने पहले भी पढ़े हैं। अगर आप लोगों को वो वीडियो चाहिए तो इंशाल्लाह मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल दूंगी एज वेल एज कार्ड्स में। अगर ना हो तो डू कमेंट एंड तब मैं डाल दूंगी। थोड़ा मैं एक्चुअली बहुत सारी बल्क अपलोडिंग कर रही होती हूँ यूजुअली। अभी तो नहीं कर रही हूँ क्योंकि ऑफिस है, लेकिन जब कर रही होती हूँ तो मैं भूल जाती हूँ चीज़ें। तो प्लानिंग क्या है? इन सिंपल वर्ड्स, प्लान करना। प्लान करना क्या, हम क्या करने जा रहे हैं और हम कैसे वो चीज़ करेंगे। ठीक है, हम डिसाइड कर रहे हैं कि एग्जैक्टली हम कौन से स्टेप्स लेने वाले हैं, कौन से एक्शंस लेने वाले हैं। दैट्स प्लानिंग। प्लानिंग इन्वॉल्व्स डिफाइनिंग द ऑर्गेनाइजेशंस गोल्स, क्या करना चाह रहे हैं हम। ठीक है, स्टैब्लिशिंग स्ट्रेटजीज फॉर अचीविंग दोज गोल्स, अब हम कैसे उन गोल्स को अचीव करेंगे। हम करने तो ये चाह रहे हैं लेकिन हम कैसे करेंगे ये, वो भी प्लानिंग में आएगा। एंड कोऑर्डिनेट सॉरी अचीव एंड डेवलपिंग प्लान्स टू इंटीग्रेट एंड कोऑर्डिनेट वर्क एक्टिविटीज। क्या है, प्लान हम डेवलप करते हैं कि किस तरीके से, जैसे हमें लेट्स अज्यूम सेल्स बढ़ानी है। सेल्स बढ़ानी है तो सेल्स के लिए हमें बढ़ाने के लिए हमने सोचा हमारे पास दो चीज़ें हैं, एक प्रमोशन है और दूसरा क्या है, हम सेल्स फोर्स बढ़ा दें। ठीक है, तो अब ये दोनों चीज़ें, दोनों आइडियाज़ हैं राइट, और दोनों पे जो भी हम जिसको भी चूज़ करेंगे हम ऑब्वियसली प्लानिंग से वो करेंगे। उसके बाद उसको हम देखेंगे कि हम किस तरह से करें। अब सेल्स फोर्स बढ़ानी है तो सेल्स फोर्स हम कहाँ से उसको हायर करेंगे। क्या हम रोज़ी, मॉन्स्टर्स, इस तरह की वेबसाइट से करेंगे या हम यूनिवर्सिटी के प्लेसमेंट डिपार्टमेंट से करेंगे। अगेन दिस इज प्लानिंग, क्या होगा, कैसे होगा, क्या नहीं होगा, क्यों हम ये चूज करें, इट ऑल कम्स इन प्लानिंग। ठीक है, एंड देन प्रमोशंस, क्या हम बाय वन गेट वन दे रहे हैं, 30% ऑफ दे रहे हैं, फ्लैट दे रहे हैं, कैसे दे रहे हैं, किस तरह से दे रहे हैं, या हम कोड स्प्रेड करें, जो जो हमारे लॉयल कस्टमर्स हैं उन सबको एक एक कोड देते जाते हैं कि आप अगर ये चीज़ परचेज करेंगे तो आपको इतना % ऑफ मिलेगा। ऑलराइट, तो ये दोनों चीज़ें हमारी सेल्स बढ़ा सकता है। अब हमें इसको तमीज़ से एक अच्छे तरीके से प्लान करना है, क्या करेंगे, कैसे करेंगे, A to Z एक्टिविटीज़। ठीक है, इट इज़ कंसर्न विद बोथ एंड्स, व्हाट एंड हाउ। इसमें दोनों चीज़ें आती हैं प्लानिंग में कि क्या और कैसे। ठीक है, सो यस, दैट्स योर प्लानिंग। When we use the term planning, we mean formal planning.
ऑब्वियस है कि हम अभी मैनेजिंग में फॉर्मल प्लानिंग की बात कर रहे हैं, ठीक है, जो जिसमें हो सकता है आपकी डॉक्यूमेंटेशन भी हो, जिसमें हो सकता है आप ईमेल्स करते हो, जिसमें आपको अप्रूवल्स चाहिए हो एंड स्टफ लाइक दैट. Informal planning, specific goals covering a specific time period are defined. Yes, time period. अब मैनेजर के पास पूरा साल और महीने नहीं होते, उसको हर चीज़ का एक क्विक रिस्पॉन्स चाहिए. अब सेल्स बढ़ानी हो सकता है एक बंदे ने कहा यार 15 डेज में उस 5% सेल्स हमें बढ़ानी ही है, तो नाउ दिस इज अ टाइम पीरियड. अब आप जो प्लानिंग करोगे वो इसी हिसाब से करोगे. अब इसमें क्या होगा, इसमें आप जो लॉयल कस्टमर्स को जो कोड भेज रहे हो वो ज़्यादा काम करेगा इंस्टेड ऑफ सेल्स फोर्स या बोगो या ओवरऑल फ्लैट पे, ठीक है. तो आप उस पे जाओगे, लेकिन हो सकता है उसने कहा कि 30 डेज में मुझे 20% चाहिए, तो आपने कहा यार 5% सेल्स फोर्स बढ़ा दो और जो है ना 10% फ्लैट दे दो, ऑफ दे दो ओवरऑल वेबसाइट पे. तो क्या है, अब इससे आपकी सेल्स बढ़ेगी. तो आप डिपेंड करता है कि टाइम पीरियड को भी आप जहन में रखते हो कि कितना टाइम पीरियड है, उस हिसाब से आप अपने गोल्स की प्लानिंग करते हो. These goals are written and shared with organizational members to reduce ambiguity and create a common understanding about what needs to be done. ये goals obviously लिखे जाते हैं, उसके बाद members और organization के लोगों के साथ share भी किए जाते हैं ताकि कोई confusion ना हो और सबको पता चल जाए कि हम करना क्या चाह रहे हैं, ठीक है. वरना अब फॉर एग्जांपल हम सेल्स फोर्स तो बढ़ा रहे हैं लेकिन एचआर को ये पता नहीं है कि हम क्यों बढ़ा रहे हैं. अब हमें जल्दी चाहिए, जल्दी टाइम में हमें लोग चाहिए, तो बिल्कुल हो सकता है आप फ्रेश अभी ना लेना चाह रहे हो सेल्स फोर्स, लेकिन अगर आपको किसी में टैलेंट दिखे तो आपको लेना भी है क्योंकि आप सेल्स बढ़ाना चाहते हो. मेन आपका जो मोटिव गोल है वो सेल्स बढ़ाना है, तो आपको ये एचआर को बताना ज़रूरी है. उसके अलावा और लोगों को भी पता होना चाहिए, वरना सब कहेंगे यार ये पता नहीं क्या हो रहा है, कभी हम फ्लैट 10% दे रहे हैं, कभी हम लोग बढ़ा रहे हैं. करना क्या चाह रहे हो, तो वो करना क्या चाह रहे हो हमें पूरी ऑर्गेनाइजेशन को बताना पड़ता है, पूरे लोगों को बताना पड़ता है ताकि कोई कंफ्यूजन ना हो और सबको पता हो कि हम करना क्या चाह रहे हैं, ऑर्गेनाइजेशन का क्या गोल है. फाइनली स्पेसिफिक प्लान्स एग्जिस्ट फॉर अचीविंग दीज गोल्स. स्पेसिफिक पर्टिकुलर प्लान ये करना है तो इसका ये प्लान है. जैसे मैंने आपको 2 प्लान्स बताया, अब 2 प्लान्स में मैंने आपको क्या कहा, अब आप टाइम पीरियड के हिसाब से भी आप सिलेक्शन करते हो कि मैं इस ऑप्शन के पास जाऊं या उस ऑप्शन के पास जाऊं, तो ये स्पेसिफिक प्लानिंग है.